तुमचे वय 70-80 वर्षे आहे आणि तरीही तुम्ही ही 8 कामे करू शकता. मग तुम्ही एक दुर्मिळ रत्न आहात. 100 वर्षे जगण्यासाठी नशीब. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की एकाच वयाच्या 2 व्यक्तींचं आयुष्य किती वेगळं असू शकतं? एक व्यक्ती 80 वर्षांची असूनही सकाळी उठून स्वतःसाठी चहा बनवते, पार्कपर्यंत चालत जाते, आपल्या मित्रांशी हसून बोलते आणि संध्याकाळी आपल्या नातवंडांसोबत खेळते. तर दुसरी व्यक्ती 70 वर्षांची असतानाच खुर्चीवरून उठण्यासाठी संघर्ष करते. छोट्या छोट्या गोष्टी विसरू लागते आणि प्रत्येक कामासाठी कोणाच्या ना कोणाच्या मदतीची वाट पाहते. शेवटी असं का होतं? हे फक्त नशिबामुळे होतं का? की हे केवळ चांगले डॉक्टर किंवा महागड्या औषधांमुळे होणारं अंतर आहे? मी डॉक्टर सोफिया आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसोबत काम करताना मी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे. वाढतं वय आपोआप एखाद्या व्यक्तीला कमजोर बनवत नाही. खरा फरक त्या छोट्या छोट्या क्षमतांमुळे पडतो, ज्यांना आपण रोजच्या आयुष्यात सामान्य समजून दुर्लक्षित करतो. याच क्षमता ठरवतात की येणाऱ्या काळात तुम्ही स्वतंत्रपणे जीवन जगाल की हळूहळू इतरांवर अवलंबून राहू लागाल. अनेक लोकांना वाटतं की त्यांचा रक्ताचा रिपोर्ट सामान्य आहे, औषधं वेळेवर सुरू आहेत आणि डॉक्टरांनी कोणताही गंभीर आजार सांगितलेला नाही, म्हणजे सर्व काही ठीक आहे. पण निरोगी वृद्धत्व केवळ रिपोर्टवरून ठरत नाही. हे यावरही अवलंबून असतं की तुमच्या शरीराचा समतोल किती चांगला आहे, तुमचा मेंदू किती वेगाने काम करतो, तुमचे स्नायू किती मजबूत आहेत आणि अचानक एखादी परिस्थिती निर्माण झाल्यास तुमचे शरीर किती लवकर प्रतिक्रिया देऊ शकतं. म्हणूनच आज आपण अशा 8 महत्त्वाच्या क्षमतांबद्दल बोलणार आहोत, ज्या वाढत्या वयातही सक्रिय आणि आत्मनिर्भर जीवन जगण्यात मोठी भूमिका बजावतात. सर्वात आधी बोलूया शरीराच्या अशा क्षमतेबद्दल, जिला लोक अनेकदा अजिबात महत्त्व देत नाहीत. जमिनीवरून सुरक्षितपणे उठता येणं. कल्पना करा, घरात एखादी वस्तू उचलण्यासाठी तुम्ही खाली वाकता किंवा कोणत्यातरी कारणामुळे जमिनीवर बसता. त्यानंतर तुम्ही जास्त आधार न घेता सहजपणे उभे राहू शकता का? हा केवळ ताकदीचा प्रश्न नाही. यामध्ये पायांचे स्नायू, गुडघ्यांचा समतोल, कंबरेची लवचिकता, मणक्याची स्थिरता आणि मेंदूचा समन्वय हे सर्व एकत्र काम करत असतात. वय वाढल्यानंतर या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर साधंसम पडणं देखील मोठी समस्या बनू शकतं. काही काळापूर्वी माझ्याकडे 73 वर्षांचे एक रुग्ण आले होते. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना चालताना फारशी अडचण येत नाही, पण जमिनीवर बसल्यानंतर उठताना त्यांना भीती वाटते. त्यांना नेहमी असं वाटायचं की समतोल बिघडला तर आपण पडू. आम्ही कोणत्याही महागड्या उपचाराने सुरुवात केली नाही. सर्वप्रथम त्यांच्या रोजच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. तेव्हा लक्षात आलं की ते दिवसातील बराच वेळ खुर्चीवर बसून घालवत होते. हळूहळू आम्ही त्यांच्यासाठी काही सोपे व्यायाम सुरू केले. हातांचा आधार घेता खुर्चीवरून उठणे आणि पुन्हा बसणे, भिंतीचा आधार घेऊन हलका समतोल साधणे आणि दररोज काही मिनिटे चालणे. काही महिन्यांनंतर त्यांनी मला सांगितलं, "डॉक्टर, आता मला माझ्या शरीरावर पूर्वीपेक्षा जास्त विश्वास वाटतो आणि हाच आत्मविश्वास सर्वात मोठी ताकद आहे. आता तुम्ही स्वतः एक छोटीशी चाचणी करू शकता. एका मजबूत खुर्चीवर बसा. घाई न करता आणि सुरक्षित वाटत असल्यास हातांचा कमीत कमी आधार घेत उभं राहण्याचा प्रयत्न करा. जर हे कठीण वाटत असेल तर घाबरण्याची गरज नाही. याला कमजोरी समजू नका. उलट, हा एक संकेत समजा की आता आपल्या शरीराकडे थोडं अधिक लक्ष देण्याची वेळ आली आहे. योग्य व्यायाम आणि नियमित दिनचर्येमुळे अनेक लोकांना त्यांच्या दैनंदिन कार्यक्षमतेमध्ये सुधारणा जाणवू शकते. दुसरी महत्त्वाची क्षमता आहे समतोल.
जर तुम्हाला काही सेकंद सुरक्षितपणे एका पायावर उभं राहता येत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एखादा गंभीर आजार आहे. पण हा एक संकेत असू शकतो की तुमच्या समतोलावर, स्नायूंच्या ताकदीवर किंवा शरीराच्या समन्वयावर काम करण्याची गरज आहे. समतोल केवळ पायांमुळे येत नाही. यामध्ये डोळे, कानांमधील संतुलन यंत्रणा, मेंदू आणि स्नायू हे सर्व एकत्रितपणे काम करतात. म्हणूनच तज्ज्ञ ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वातावरणात समतोल सुधारण्यासाठी हलके व्यायाम करण्याचा सल्ला देतात. लक्षात ठेवा, निरोगी वृद्धत्वाचा अर्थ केवळ अधिक वर्षे जगणे असा नाही. खरं उद्दिष्ट आहे त्या वर्षांना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सक्रियतेसोबत जगणे. जर तुम्ही आजपासून तुमच्या शरीराच्या छोट्या छोट्या क्षमतांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली, तर येणाऱ्या वर्षांमध्ये त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच जाणवू शकतो. कधीकधी सर्वात मोठे बदल एखाद्या महागड्या औषधामुळे नाही, तर दररोज अंगीकारलेल्या चांगल्या सवयींमुळे सुरू होतात. आता बोलूया तिसऱ्या अशा क्षमतेबद्दल, जी पहिल्या दृष्टिक्षेपात अगदी साधी वाटते. पण प्रत्यक्षात ती तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा आरसाच असते. सतत थांबता काही अंतर सहजपणे चालता येणे. मी डॉक्टर सोफिया आहे. माझे अनेक रुग्ण मला सांगतात, डॉक्टर, मी घराच्या आत तर चालू शकतो, पण थोडं दूर गेल्यावर पायांमध्ये जडपणा आणि थकवा जाणवू लागतो. हे केवळ वयाचा परिणाम नसतो. अनेक वेळा यामागे स्नायूंची कमी झालेली ताकद, हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता, कमी झालेली शारीरिक हालचाल किंवा दीर्घकाळ बसून राहण्याची सवय जबाबदार असू शकते. चांगली गोष्ट अशी आहे की नियमित आणि सुरक्षित सरावासोबत अनेकांना त्यांच्या सहनशक्तीत सुधारणा जाणवू शकते. जर तुम्ही दररोज फक्त 5 किंवा 10 मिनिटेही आरामदायी गतीने चालत असाल, तर हळूहळू शरीर त्या हालचालीशी जुळवून घेण्यास सुरुवात करते. सुरुवात नेहमी आपल्या क्षमतेनुसार करा. जर 5 मिनिटे चालणे सहज वाटत असेल, तर काही दिवसांनी त्यामध्ये 1 किंवा 2 मिनिटांची वाढ करा. लक्ष्य कोणताही विक्रम मोडणे नाही, तर शरीराला नियमितपणे सक्रिय ठेवणे हे आहे. लक्षात ठेवा, सातत्य हे नेहमीच तीव्रतेपेक्षा अधिक महत्त्वाचे असते. आता अशाच एका क्षमतेबद्दल बोलूया, ज्याकडे फार कमी लोक लक्ष देतात. चालताना सामान्यपणे बोलता येणे. तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की काही लोक चालता चालता अगदी सहजपणे बोलत राहतात, तर काही लोकांना थोडे अंतर चालल्यानंतर बोलतानाही त्रास होऊ लागतो. याचा संबंध केवळ फुफ्फुसांशी नाही, तर मेंदू, शरीराचा समतोल आणि शरीराच्या समन्वयाशीही असतो. जेव्हा तुम्ही चालताना कोणाशी बोलता, तेव्हा तुमचा मेंदू एकाच वेळी अनेक कामे हाताळत असतो. अशा प्रकारचा सराव मेंदू सक्रिय ठेवण्यासही मदत करू शकतो. मी माझ्या अनेक ज्येष्ठ रुग्णांना एक सोपी सवय अंगीकारण्याचा सल्ला देते. सकाळी किंवा संध्याकाळी चालताना कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत किंवा मित्रासोबत हलके-फुलके बोलत चला. जर तुम्ही एकटे चालत असाल, तर रस्त्यात दिसणाऱ्या 5 वेगवेगळ्या गोष्टींची नावे मनात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हा छोटासा सराव लक्ष, स्मरणशक्ती आणि मानसिक सक्रियता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आता डोळ्यांबद्दल बोलूया. अनेकदा लोकांना वाटते की डोळ्यांचा संबंध फक्त पाहण्याशी आहे. पण खरं तर चांगली दृष्टी तुमच्या शरीराच्या समतोलाशी, आत्मविश्वासाशी आणि सुरक्षितपणे चालण्याशीही जोडलेली असते. जर तुम्हाला पायऱ्या उतरताना अंतराचा योग्य अंदाज येत नसेल, रात्री पाहताना त्रास होत असेल किंवा वाचताना वारंवार डोळ्यांवर ताण येत असेल, तर त्याकडे केवळ वाढत्या वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घेणे आणि गरज असल्यास योग्य नंबरचा चष्मा वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, विविध रंगांची फळे
पुरेसे प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी यांचा समावेश करणेही उपयुक्त मानले जाते. हे पदार्थ डोळ्यांच्या आणि शरीराच्या सामान्य आरोग्यासाठी आधार देतात. जर तुम्ही बराच वेळ मोबाईल किंवा टीव्ही पाहत असाल तर मध्येच डोळ्यांना विश्रांती देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. माझ्याकडे 76 वर्षांच्या एक महिला आल्या होत्या. त्या नेहमी म्हणायच्या की त्यांना बाहेर एकट्याने जाण्याची भीती वाटते. त्यांना वाटायचे की कुठेतरी शरीराचा समतोल बिघडला आणि त्या पडल्या तर काय होईल. सर्वप्रथम आम्ही त्यांच्या दृष्टीची तपासणी करून घेतली. त्यानंतर हलके समतोल राखण्याचे व्यायाम, नियमित चालणे आणि घराच्या आत सुरक्षित हालचाली सुरू करून घेतल्या. काही महिन्यांनंतर त्यांनी सांगितले की आता त्या दररोज जवळच्या उद्यानापर्यंत पायी जातात आणि परत येताना शेजारी राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीलाही भेटतात. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास हाच या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वात मोठा यशस्वी परिणाम होता. लक्षात ठेवा, सक्रिय जीवनाचा अर्थ कठीण व्यायाम करणे असा नाही. याचा अर्थ आपल्या शरीराला आणि मेंदूला दररोज थोडे थोडे आव्हान देणे, जेणेकरून ते दीर्घकाळ आपली सामान्य कार्यक्षमता टिकवून ठेवू शकतील. या छोट्या सवयी भविष्यात तुमच्या आत्मविश्वासाचा आणि स्वतंत्र जीवनाचा मजबूत पाया बनू शकतात. आता आपण त्या अंतिम क्षमतांबद्दल बोलूया, ज्यांना मी निरोगी आणि स्वावलंबी वृद्धावस्थेचा सर्वात मजबूत पाया मानते. मी डॉक्टर सोफिया आहे. माझ्या अनुभवातून मी पाहिले आहे की जे लोक वाढत्या वयातही मानसिकदृष्ट्या जिज्ञासू राहतात, ते अनेकदा शारीरिकदृष्ट्याही अधिक सक्रिय राहतात. याचे एक कारण आहे. आपला मेंदू ही शरीरातील स्नायूंप्रमाणेच आहे. त्याचा योग्य वापर जितका अधिक केला जाईल, तितका तो दीर्घकाळ चांगल्या प्रकारे कार्य करत राहण्यास मदत होईल. म्हणून दररोज आपल्या मेंदूला एखाद्या नवीन गोष्टीचे आव्हान देणे ही एक चांगली सवय ठरू शकते. नवीन पुस्तक वाचणे, एखाद्या नवीन भाषेतील एक शब्द शिकणे, जुन्या मित्रांची नावे आठवणे किंवा कुटुंबासोबत बसून एखाद्या विषयावर चर्चा करणे. या सर्व छोट्या क्रियाकलापांमुळे मानसिक सक्रियता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. मी माझ्या अनेक ज्येष्ठ रुग्णांकडून एक सोपा सराव करून घेते. जेव्हा ते बाजारात जाण्याची तयारी करतात, तेव्हा मी त्यांना सांगते की 4 किंवा 5 आवश्यक वस्तूंची यादी आधी मनात लक्षात ठेवा. दुकानात पोहोचेपर्यंत कागद पाहता त्या वस्तू आठवण्याचा प्रयत्न करा. ही कोणतीही परीक्षा नाही, तर मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी केलेला एक छोटासा सराव आहे. सुरुवातीला सगळ्या गोष्टी आठवत नसतील, तरी काळजी करण्याची गरज नाही. हळूहळू सराव केल्याने अनेकांना स्वतःमध्ये आत्मविश्वास जाणवू लागतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदूला निष्क्रिय होऊ देऊ नका. आता जीवनातील उद्देशाबद्दल बोलूया. हा विषय ऐकायला भावनिक वाटतो, पण त्याचा आपल्या आरोग्याशी खूप खोल संबंध आहे. मी पाहिले आहे की जे लोक दररोज सकाळी एखाद्या उद्देशाने उठतात, ते अनेकदा अधिक उत्साहाने आपला दिवस घालवतात. एखाद्याला आपल्या झाडांची काळजी घ्यायची असते. कोणी मंदिरात सेवा करते. कोणी मुलांना शिकवते, तर कोणी आपल्या नातवंडांसोबत वेळ घालवण्याची वाट पाहत असते. जेव्हा जीवनात एखाद्या कामाची किंवा गोष्टीची आतुरतेने वाट पाहण्यासारखे काहीतरी असते, तेव्हा मनही अधिक सक्रिय राहते. म्हणून जर तुम्ही सेवानिवृत्त झाले असाल, तरीही तुमच्या दिवसात असे एखादे काम नक्की ठेवा, ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि जीवनाला एक उद्देश असल्याची जाणीव होईल. आता आपण त्या क्षमतेकडे येऊया, जिला मी सर्वात महत्त्वाची मानते. चांगली आणि गाढ झोप. दिवसभर शरीर जितके काम करते, त्याच्या दुरुस्तीचा मोठा भाग रात्री झोपेत होत असतो. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत राहिलात, वारंवार जाग येत असेल किंवा दररोज झोपण्याची वेळ बदलत असेल, तर शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही.
दररोज जवळपास एकाच वेळी झोपण्याचा आणि सकाळीही जवळपास एकाच वेळी उठण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी खोलीतील प्रकाश कमी ठेवा. खूप जड जेवण किंवा जास्त गोड पदार्थ टाळा आणि शक्य असल्यास मोबाईल किंवा टीव्हीचा वापर कमी करा. अनेक लोकांना झोपण्यापूर्वी काही मिनिटे दीर्घ श्वास घेणे किंवा हलके ध्यान केल्यानेही आराम मिळतो. आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे सामाजिकदृष्ट्या लोकांशी जोडलेले राहणे. एकटेपणाचा परिणाम केवळ मनावरच नाही तर शरीरावरही होऊ शकतो. कुटुंबासोबत बसून जेवण करणे, एखाद्या जुन्या मित्राला फोन करणे, शेजाऱ्यांशी गप्पा मारणे किंवा एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी होणे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अनेक ज्येष्ठ नागरिक केवळ यामुळे अधिक निरोगी आणि आनंदी राहतात कारण ते इतर लोकांशी जोडलेले राहतात. आता जरा एक क्षण थांबून स्वतःला विचार करा. तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय चालू शकता का? तुमची दैनंदिन कामे तुम्ही स्वतः करू शकता का? तुम्हाला प्रत्येक नवीन सकाळची आतुरतेने वाट पाहावीशी वाटते का? तुमची झोप तुम्हाला ताजेतवाने आणि प्रसन्न वाटायला लावते का? जर या प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे होय असतील तर ही चांगली गोष्ट आहे. आणि जर काही प्रश्नांची उत्तरे नाही असतील तरीही निराश होण्याची गरज नाही. शरीर आणि मेंदू या दोघांमध्ये शिकण्याची आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता दीर्घकाळ टिकून राहते. योग्य सवयी अंगीकारण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. मी माझ्या रुग्णांना नेहमी एकच गोष्ट सांगते. दीर्घायुष्य हीच सर्वात मोठी उपलब्धी नाही. खरी उपलब्धी म्हणजे असे वय ज्यामध्ये तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेऊ शकता, स्वतःच्या पायावर चालू शकता, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता आणि प्रत्येक सकाळी तुम्हाला असे जाणवू शकते की जीवन अजूनही सुंदर आहे. हाच निरोगी वृद्धत्वाचा खरा अर्थ आहे. म्हणून आजपासूनच छोटी छोटी पावले उचला. नियमित चाला, संतुलित आहार घ्या, चांगली आणि पुरेशी झोप घ्या, आपल्या मेंदूला सक्रिय ठेवा आणि आपल्या प्रिय व्यक्तींशी जोडलेले राहा. याच सवयी येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला अधिक स्वावलंबी, अधिक आत्मविश्वासी आणि अधिक निरोगी जीवन जगण्यास मदत करू शकतात.